आज आपल्याला कल्पना आहे रासायनिक खतांमुळे एकीकडे शेतीची उत्पादकता कमी व्हायला लागली आहे, आमची उर्वरा क्षमता कमी व्हायला लागलेली आहे, आमची जमीन ही बंजर व्हायला लागलेली आहे आणि हळूहळू आमची अवस्था अशी आहे की ज्या प्रकारे शेतीमध्ये आम्हाला खर्च करावा लागतो त्या तुलनेनं उत्पादकता नाही, त्यामुळे त्या तुलनेनं शेतमालाला भाव नाही आणि त्यातून कुठल्या तरी दुष्टचक्रामध्ये आमचा शेतकरी अडकलेला दिसतो। पण आज ज्या प्रकारे जीवामृताचे प्रयोग, शेण असेल, गूळ असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी घालून जे प्रयोग तयार झाले, आज ते प्रयोग इतके यशस्वी होत आहेत की 100% रासायन रहित अशा प्रकारची शेती आणि ज्या शेतीमध्ये पहिल्याच वर्षी आपली उत्पादकता वाढू शकते अशा प्रकारची नैसर्गिक शेती आता त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। ज्यांनी प्रयोग केले त्यांचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत आणि या सगळ्या चेनमध्ये खऱ्या अर्थानं आमचं जे गोधन आहे, आमची जी गोमाता आहे, त्या गोमातेचं एक महत्वाचं या ठिकाणी शेण असेल, गोमूत्र असेल, याचा एक अत्यंत महत्वाचा उपयोग या माध्यमातून होतोय। आणि जे शेतकऱ्यांनी सुरू केलं त्या सगळ्यांचा उत्पादन खर्च अर्ध्यावर आला आणि उत्पादकता मात्र 1.5 पटीकडे चाललेली आहे आणि त्यातनं जी काही विषयुक्त अशा प्रकारचं अन्नधान्य आपण तयार करत होतो ते अन्नधान्य देखील आता हळूहळू पौष्टिकतेकडे वळत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की जे गोधनाचं महत्व, हे जे आपल्या जनावरांचं महत्व आपल्या पूर्वजांना माहिती होतं ते पुन्हा एकदा माहिती करून घेण्याची आवश्यकता आहे।